काय बडबडतोय सारा? अरे मी खोटं बोलतोय का? मी आजपर्यंत काहीतरी लपवून ठेवलंय का तुझ्यापासून? कधीतरी खोटं बोललोय का? पण तू जे काही म्हणतोयस ना ते फिल्म्समध्ये घडतं किंवा स्वप्न, रिअल लाईफमध्ये असं काही घडत नाही. पण ही फिल्म नाहीये आणि मी स्वप्न बघत नव्हतो, भास म्हणावं. पण मला असं दिसलं की रमा आणि मंगल. तू भास म्हणतोयस, मग टेन्शन का घेतोयस दादा? ऑल दीज आर माइंड गेम्स. आपलं मन अशा गोष्टी घडवत असतं. जस्ट मूव्ह ऑन, विसरून जा, पुसून टाक हे सगळं. पुसून टाक? इतकं सोपं आहे का ते? कसं पुसून टाकू? आय नो सोपं नाहीये, पण एनिवे आपण दुसऱ्या विषयावर बोलूया प्लीज. आई आणि आजूबाजूचे लोक म्हणत असतील ते खरंच असेल तर मंगल खरंच परत आली असेल तर रमाच्या रूपात. मंगलच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहिल्या होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी ती आली असेल. मला एकटं पडलेलं बघवलं नसेल आणि माझ्या प्रेमासाठी ती परत आली असेल तर. दादा काय बोलतोयस? मंगल वहिनींना जाऊन 3 वर्ष होत आली आहेत आणि मी होतो तिथे. मी स्वतः पाहिलंय मंगल वहिनींना आणि तिच्यासारख्या अनेक लोकांना ऑपरेशन टेबलवर जीव सोडताना बघितलंय मी. पण कुठल्याही गेलेल्या माणसाला परत येताना बघितलं नाही किंवा कुठल्याही मेडिकल सायन्सच्या पुस्तकात वाचलं नाही. हे परत येणं वगैरे असं काहीच नसतं. हे फक्त मनाचे खेळ आहेत. पण हा खेळ नाहीये सिद्धार्थ. दादा मला माहिती आहे तुला तिची काळजी वाटते. यू हॅव अ सॉफ्ट कॉर्नर फॉर हर, यू लाईक हर, आणि त्यात काही चुकीचं नाही आहे. इनफॅक्ट माझं हे आधी बोलून झालंय तुला, आणि तुमचं एकमेकांच्या जवळ येणं मला खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. इनफॅक्ट आय एम हॅपी अबाउट यू. पण हे सगळं जर या दिशेत जाणार असेल ना तर मला वाटतं की तू तिच्यापासून लांब राहा. लांब राहू म्हणजे काय करू? तिला घराबाहेर काढू जसं मंगलला काढलं होतं? आता प्लीज, रमा आणि मंगल ही नावं एकत्र घेऊ नकोस. त्यांचा काहीच संबंध नाही, काहीच कनेक्शन नाही आहे. कसं सांगू तुला मी? असं तुला वाटतंय कारण तू ते अनुभवलेलं नाहीये. आणि मी त्याच घरात राहतो. माझ्या डोळ्यासमोर घडतंय हे सगळं. मला तिच्या अनेक गोष्टींमध्ये मंगल दिसते आणि आता दिसते तर काय करू? विचार थांबव. दादा दुर्दैवाने आपण मंगल वहिनींना वाचवू शकलो नाही. पण तुला जी मदत हवी होती ती करून झाली आपली. आता रमाला तुझी मदत हवी. रमाला, आणि तिला रमा म्हणूनच मदत कर, मंगल म्हणून नाही. पण ना मारामारी केलीस तू चक्क. मग तो बघ ना मला कसा बोलला की मी तुझ्याशी बोलू नको. अरे पण तो मित्र आहे ना तुझा, बोलला तर काय झालं? पण कोणी असू दे, तो जरी मित्र असू दे ना तर कोणी असू दे, आपल्या दोघांच्या मध्ये जो पडणार त्याच्याशी मी असंच वागणार. असं नाही करायचं बाळा. ही आणि इथे बाय, भेटू आपण परत. हां माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली.
ए ए ए ए ए लक्ष्मी का रडतय तू? हा रडू नको. कोणी काय केलं का तुला? का रडतय तू? बोल ना. ए लक्ष्मी. अप्पा माझी बाहुली कुठे अगं बाहुली ना असतंय की इथंच कुठेतरी. मी शोधलंय सगळीकडे. शोधलंय तू सगळीकडे, सापडत नसतोय तुला तुझा बाहुली. आपण एक काम करूया, आप्पा लक्ष्मीसाठी नवी बाहुली घेऊन येतय. नव्या बाहुलीचं डोळं असं निळ निळ असतंय, लाल लाल गाल असतंय आणि पहिल्या बाहुलीपेक्षा लय मोठं असतंय ते. मला माझीच बाहुली पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं लक्ष्मी बघ, हे नवी बाहुली आहे ना ते लय मोठं असतंय. ते आहे ना असं बोलतय. आप्पा तुला महागातल्या दुकानातून घेऊन देत आहे बाहुली. नाही मला माझी बाहुली पाहिजे, एकदा सांगितलं ना. ए लक्ष्मी जास्त चिरचिर करू नको. सांगितलंय ना आप्पा तुला नवी बाहुली घेऊन देतोय म्हणून. नवी बाहुली जुन्या बाहुलीपेक्षा लय मोठी असते. तुला जुनी बाहुली नाही मिळत आणि नव्या बाहुलीने खेळायचं असेल तर खेळ, नाही तर बस तिथं रडत. माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली. काय माझ्या मोनूच्या शाळेत? त्याच्या शाळेतच जायला हवं मला ताबडतोब. हे बघ उषा, उगीच पॅनिक होऊ नकोस. मी सांगितलं ना, मी फक्त पाहिलं तिला. हो पण माझ्या मोनू सोबत पाहिलं ना. काय करत होती ती? काही नाही ग, फक्त बोलत होती. तुम्ही काय करत होतात? आणि मी काय करणार? वा छान, आनंद आहे. अगं उषा, त्या शाळेच्या आवारात मी काय करणार? मी काय बोलणार तिच्याशी? हो तुम्ही काहीच करू नका, तुम्ही काहीच करू नका. शाळेच्या आवारात तुम्ही काहीच करू नका, सोसायटीच्या आवारात तुम्ही काहीच करू नका. कुठेही काहीही झालं तरी तुम्ही काहीही करू नका. उषा, गोखले काकू, आम्ही सगळे सांगत होतो ना तिला इथून बाहेर काढा. कुणी ऐकलं का? नाही. पण माझ्या मुलाच्या जवळ जाऊ नको तर नाही, चालली आपली मोनूच्या मागे मागे मागे. तिला हवंय तेच ती करतीये, बरोबर आहे की नाही? पण तुम्ही काही करू नका. तुम्ही कशाला कराल? मी तेच म्हणते ना, तुम्ही कशाला कराल? तुम्हाला ना मुलं, ना बाळ, ना नवरा. आईचं मन काय कळणार तुम्हाला? उषा, अगं देवाने तोंड दिलं म्हणून वाटेल तसं बोलतेस. अगं हे सावरकर नगर मला माझ्या कुटुंबासारखं वाटतं आणि तुम्ही सगळे माझ्या मुलाबाळांसारखेच आहात. मी आधी तुमच्या सगळ्यांचा विचार करते. मी निरंजनशी बोलले सुद्धा आणि तो म्हणाला की लवकरच तो तिला आश्रमात पाठवणार आहे. अगं त्यांनीच सांगितलं मला हे. तो कसला आश्रमात पाठवतोय तिला? त्याच्या डोळ्यात दिसतं ना तिने काय जादू केलीये ती. उषा काहीतरीच काय बोलतेस? ही उषा आजपर्यंत फक्त बोलत आलीये, पण आता ती करून दाखवणार आहे आणि ती वेळ फार जवळ आलीये, लक्षात ठेवा. मंगल खरंच परत आली असेल तर रमाच्या रूपात मला एकटं पडलेलं बघवलं नसेल आणि माझ्या प्रेमासाठी ती परत आली असेल तर. दादा, दादा, ओ दादा, दादा, ओ गजरा घ्या ना. गजरा घ्या, घ्या गजरा घ्या, बायकोसाठी घ्या. हे माझ्यासाठी? हो म्हणजे ऑफकोर्स. मला खूप आवडतो गजरा. पण मला फुलांची काय ॲलर्जी आहे. हो हळूहळू एक दोन मिनिटं.
कुठे चाललायस? माझ्या खोलीत. का? जा ना त्या मावशीकडे. ती मावशी तुला फार आवडते ना, आईपेक्षा जास्त आवडते. मग जा ना, घरी कशाला आलायस तू? मी काय केलं? आता मी काय केलं वर मलाच विचारतोस तू? तुला 1000दा सांगितलं ना त्या बाईला भेटू नकोस म्हणून. मग का भेटलास तू त्या बाईला? मी नाही भेटलो तिला. खोटं बोलतोस वर? खरं काय ते सांग मला. अगं खरंच मी नाही भेटलो. खोटं बोलतोस काय? तुला ना चांगली थोबाडीतच द्यायला पाहिजे. त्याला हात लावायचा नाही. आईला असंच पाहिजे. अरे आलास तू ऑफिस मधून? हो ठीक आहे, आत्ताच. लवकर आलास नाही आज? हा म्हणजे तरी वाटेत एक वस्तू विकत घेतली, त्यात वेळ गेला थोडा. आई नाही आहे, कुठे गेलेत का? आई नाहीये घरी. मग मी एक काम करते, चहा टाकते आपल्यासाठी. तू घेतला नाही ना आल्यापासून? मालेच. घरी सुगंध येतोय ना कसला तरी. जाई जुई किंवा मोगरा. जाईजुई नाही, मोगऱ्याचा वास येतोय. हा, या गजरा मोगऱ्याचा तू आणलास? हो, अशी नाही का म्हटलं, वाटेत थांबलो होतो घ्यायला. माझ्यासाठी? हो, म्हणजे नाही, सहजच आणला तो. तू घे ना, तू घे. तुला तुला हवा असेल तर तू ठेव, कारण तसंही मी त्याचं काय करणार. म्हणजे मला वास आवडला म्हणून मी. वास नाही म्हणू रे, सुगंध म्हणावा किंवा सुवास. मला मोगरा खूप आवडतो. हो, मला वाटलं तुला तुला फुलं आवडत नाही. फुलं कोणाला आवडणार नाही, आणि अशी सुवासिक फुलं असली तर प्रश्नच नाही. सॉरी रे, मला आहे ना मोगऱ्याची ॲलर्जी आहे, पण याचा सुगंध इतका आवडतो मला की ती ॲलर्जी पण सहन करते.
राजपुत्रा, राजे साहेबांचा राग ओसरला. आता आपण सगळे एकत्र होणार. म्हणजे आता गोष्ट पूर्ण होणार. येस येस येस. येस. मोनू, लक्ष्मी, ए लक्ष्मी, लक्ष्मी, ए चिन्नप्पा, दिसत नसतंय काय तुला? हा, डोळं फुटलेलं असतंय काय तुझं? लक्ष्मी तर झोपलेला असतंय. आवाज करायचं नसतंय. चूप, शांती. कोणावरती आहे? माझ्या छपरावरती काय करतायस तू? हे खाली उतर, उतर माझ्या छपरावरनं खाली. ए खाली उतर. ए कोण असतंय? ए उतर, सांगताय ना तुला खाली उतर. थांब, तू असं ऐकतच नसतंयस. मीच येतोय बाहेर बघ. एक कोण असतंय ना वरती? खाली ये. खाली ये. ए खाली ये. कोण असतंय वरती? थांब. थांब तिथंच, मी येतोय वरती आता. तिथंच थांब तुझ्या. थांब, आलंय मी वरती. तिथंच थांबे. आलंय मी वरती. थांब. तिथंच. तिथं थांब, आलंय मी वरती.